नमस्कार मंडळींनो, महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता प्रत्येकाला वेध लागलंय ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं। वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते या दोन्ही निवडणुकांची जय्यत तयारी करत आहेत। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात वसलेलं खरसुंडी एक गाव। खरसुंडी म्हणजे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात मोडणारं हे गाव। या खरसुंडीमध्ये या दोन निवडणुकांसाठी दोन प्रबळ असे दावेदार समोर येत आहेत। हे दोन प्रबळ दावेदार कोण आहेत? त्यांनी राजकारणात उतरण्यापूर्वी समाजात काय कार्य केलंय आणि खरसुंडी परिसरात सध्या जिकडे तिकडे या दोन कार्यकर्त्यांची ओळख आणि चर्चा का सुरू आहे, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी विश्वंभर पाठक। आपण पाहत आहात क्रांती न्यूज यूट्यूब चॅनल। खरसुंडी जिल्हा परिषद गटातून एक तरुण तडफदार नेतृत्वाचं नाव सुद्धा चर्चेत आपल्याला दिसून येतं। ते नाव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख शेखर भाऊ निचळ। शेखर भाऊ निचळ म्हणजे जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं एक तडफदार नेतृत्व, समाजसेवेनं प्रेरित झालेलं, त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणारं असं नेतृत्व यंदा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे। समाजाची सेवा आणि संघर्ष, शेखर भाऊंच्या व्यक्तिमत्वाचे दोन आगळे वेगळे पैलू। राजकारणात उतरायचं तर कशासाठी? तर समाजाच्या सेवेसाठी। हाच वसा घेऊन शेखर भाऊ निचळ जिल्हा परिषद निवडणुकाच्या खरसुंडी गटातून उभे राहणार आहेत। शेखर भाऊंनी नुकतंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण पत्करलं होतं। हे केवळ उपोषण नव्हतं, तर शेतकऱ्यांचा दबलेला आवाज महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होता। महाराष्ट्र शासनाच्या अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी आमरण उपोषण हे केवळ आंदोलन नव्हतं, तर सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठींचा निर्भीड असा संघर्ष होता। शेखर भाऊंच्या समाजसेवेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी उभारलेली रक्तदानाची चळवळ। एक थेंब रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकतं, या विचारातून शेखर भाऊ निचळ युवा मंचाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर हे केवळ उपक्रम नव्हते, तर सामाजिक बांधिलकीचं प्रतीक होतं। रक्तदान करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने ते राबवतात। त्यांचा रक्तदानाचा संकल्प आजही तितकाच ठाम आहे। रक्तदानांना त्यांनी समाजसेवेचं एक मूर्त रूप दिलं आणि त्यामुळेच शेखर भाऊ निचळ युवा मंच आता रुग्णांसाठी एक आधार बनलेला आहे। शेखर भाऊंच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारा एक घटक म्हणजे त्यांच्याकडे असलेलं डेव्हलपमेंट व्हिजन। प्रत्येक राजकारणाकडे विकासाची दृष्टी असतेच असं नाही, पण शेखर भाऊ त्यांना अपवाद आहेत। शेखर भाऊंकडे खरसुंडी गटाच्या सर्वांगीण विकासाचा प्लॅन तयार आहे आणि त्यामुळेच जनतेच्या मनात शेखर भाऊंच्या व्यक्तिमत्वानं एक आगळा वेगळा असा विश्वास निर्माण केलाय। रस्ते, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, वीज या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचा त्यांचा संकल्प आहे। तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज वाचनालय ज्याला आपण लायब्ररी असं म्हणतो, युवकांसाठी शैक्षणिक शिबिरं आणि रोजगार देणारं प्रशिक्षण, या साऱ्या गोष्टी खरसुंडी परिसरात करण्याचं त्यांचं अभिवचन आहे। आपल्या समाजाचा मुख्य आधार म्हणजे महिला शक्ती। या शक्तींच्या सशक्तीकरणासाठी सुद्धा शेखर भाऊ निचळ मागे राहिलेले नाहीत। महिला मंडळींच्या बचत गटांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार आहेत। रक्तदान, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिर अशा उपक्रमांच्या माध्यमातून ते गटातील नागरिकांच्या आरोग्यासाठी तत्परतेनं प्रयत्न करणार आहेत। आणखीन एक महत्त्वाचा विषय, ज्या विषयावर फारसं कुणी बोलत नाही, तो विषय म्हणजे सरकारी योजनांची अंमलबजावणी। सरकार नागरिकांसाठी अनेक योजना लॉन्च करत असतं, पण या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळतोच असा नाही। त्याला कारणं वेगवेगळीत, पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं आणि मूलभूत कारण म्हणजे लोकांमध्ये योजनांच्या बाबतीत असलेला गैरसमज आणि अज्ञान। योजना लॉन्च होतात, पण सर्वसामान्य आणि विशेषतः निरक्षर वृद्ध लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही आणि यामुळेच शेखर भाऊ निचळ यांनी खरसुंडी गटातील सर्व जनतेला एक शब्द दिलाय। शेखर भाऊ निचळ
खरसुंडी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर गेले तर सर्व शासकीय कामांचे दाखले कागदपत्र एकाच ठिकाणी खरसुंडी परिसरातील नागरिकांना उपलब्ध होतील. त्यामुळे लोकांचा वेळसुद्धा वाचणार आहे आणि 100% लोकांना सरकारी योजनांचा फायदा लाभ घेता येणार आहे. शेखर भाऊंच्या कार्याचा सर्वात मोठा आधार म्हणजे गटातील प्रभावी अशी एकजूट. त्यांच्या कामाची पोचपावती ही जनतेच्या विश्वासातून तर मिळतच असते, पण त्याचबरोबर खरसुंडी परिसरातील युवकांना तरुणांना आणि खास करून महिला मंडळींना शेखर भाऊंचं व्यक्तिमत्व एक हक्काचा भाऊ असं वाटतं. पैसा पद प्रतिष्ठा यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवेल आणि खरसुंडी गटाचा सर्वांगीण विकास करून दाखवेल. हा शेखर भाऊ निचळ यांचा सर्व मतदारांना शब्द आहे. कमालीचा संघर्ष, जनतेची सेवा आणि विकासाची दृष्टी या त्रिसूत्रींच्या आधारावर जनतेतून उभे राहिलेले हे दोन चेहरे केवळ उमेदवार नाहीत तर खरसुंडी पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट यातील विकासाचे दोन चेहरे आहेत. त्यामुळेच आपल्या सर्व मतदारांना क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन आहे की आपण पंचायत समिती खरसुंडी गण यातून मयुरीताई भांगे आणि जिल्हा परिषद गट यातून शेखर भाऊ निचळ यांना प्रचंड मतांनी विजयी करावं. लोकशाही बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे आपण आपलं योग्य मत या दोघांनाही देऊन खरसुंडी गटाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करावा. क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना हे नम्र आवाहन. धन्यवाद.